शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 0। देशभरातील विविध राज्यात प्रगत समजल्या जाणाऱ्या काही समाज घटकांनी आरक्षणाची जी मागणी लावून धरली आहे त्यात महाराष्ट्रातील मराठा, हरियाणातील जाट, गुजरातमधील पटेल, आंध्र प्रदेशातील कापू, राजस्थानातील गुर्जर इत्यादींचा अंतर्भाव होतो। विशेषतः महाराष्ट्रात मराठ्यांना इतर दुर्बल घटकांसोबतच 1902 साली छत्रपती शाहू महाराजांनी करवीर संस्थानात आरक्षण दिलं होतं। ते 1952 पर्यंत सुरू होतं। तथापि स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र राज्याचा सामाजिक आणि राजकीय पोत बदलताच 1952 मध्ये मराठ्यांना दिले गेलेले आरक्षण काढून घेण्यात आले। पुढे अण्णासाहेब पाटील यांनी सन 1981 मध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आणला। मार्च 1982 मध्ये त्यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वप्रथम मोर्चाही काढला होता, परंतु अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणाची केलेली मागणी संविधानाच्या चौकटीत बसत नसल्यामुळे मागे पडली। विशेष बाब अशी की मराठ्यांसह सर्वच प्रबळ जाती गटांचा आरक्षण संदर्भातील सुराहा सुरुवातीला आर्थिक निकष असाच होता। जात हा घटक दूर करून आर्थिक दुर्बलता या आधारावर आरक्षण दिल्यास सर्व जाती धर्मातील गरिबांना त्याचा लाभ मिळेल, असा युक्तिवाद ग्राह्य धरून पी.व्ही. नरसिंहराव सरकारनं 25 नोव्हेंबर 1991 रोजी आर्थिक दुर्बल घटकांसाठी आर्थिक निकषावर आधारित 10% आरक्षण लागू करण्याचा एक धोरणात्मक निर्णय घेतला होता, परंतु पुढे सर्वोच्च न्यायालयात तो टिकू शकला नाही, कारण घटनेत आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण देण्याची तरतूदच नव्हती। त्यातच इंदिरा साहनी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं ओबीसींच्या आरक्षणावर शिक्कामोर्तब करताना आरक्षणाची 50% मर्यादा घालून दिली होती, परंतु राज्यघटनेत अशा प्रकारची कोणतीही तरतूद नाही। उच्चवर्णीय समाजातील 9 न्यायाधीशांच्या बेंचने जातीय अभिनिवेशातून मारलेली ती एक मेख होती। आरक्षणाची ही मर्यादा ओलांडायची तर घटना दुरुस्ती करणे अनिवार्य होते। अखेर नरेंद्र मोदी सरकारनं सन 2019 साली 103 वी घटना दुरुस्ती करून उच्चवर्णीयांतील सर्वच प्रबळ जाती गटातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी ईडब्ल्यूएस शिक्षण व नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला। विशेष बाब अशी की सदरील घटना दुरुस्तीनं इंदिरा साहनी प्रकरणानं घालून दिलेली आरक्षणाची मर्यादाही वाढली आणि सर्वोच्च न्यायालयानं ही घटना दुरुस्ती घटना विरोधी ठरविण्यास नकार दिला। यावरून उच्चवर्णीयांच्या ताब्यात असलेल्या न्यायव्यवस्थेची मागास जाती जमाती संदर्भातील अनुदान भूमिका दुर्गोच्चर होती। मागास जाती जमातींच्या विकासाची मानके ठरविताना एक नियम व प्रगत जाती जमातींच्या विकासाची मानके ठरविताना दुसरा नियम हा न्यायव्यवस्थेचा दुटप्पीपणा आहे। या संदर्भात पाश्चात्य विचारवंत R.G. इन्गेरसोल म्हणतो, आपण लक्षात ठेवावे की न्यायाधीश म्हणजे अनेक व्यक्तीमधून निवडलेली एक व्यक्ती असते, म्हणून न्यायाधीश बनल्यामुळे त्याचे पूर्वग्रह नष्ट होत नाहीत आणि त्याची बुद्धिमत्ताही वाढत नाही, परंतु न्यायव्यवस्थेच्या संदर्भात भाष्य करणं कोर्ट ऑफ कंटेम्प्ट ठरते, म्हणून त्याविषयी कोणी बोलत नाही, ही गोष्ट अलहिदा। मूलतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या ईडब्ल्यूएस आरक्षणाने त्या राज्यातील प्रबळ जाती गटांच्या आरक्षणाचा प्रश्न हा सर्वार्थानं सुटलेला आहे। महाराष्ट्रात ईडब्ल्यूएस आरक्षणाचा शैक्षणिक क्षेत्रात 75% आणि सरकारी नोकऱ्यांत 85% असा सर्वाधिक लाभ मराठा जातीला झाल्याची आकडेवारी नुकतीच शासनानं प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीतून पुढे आली आहे। तरीही मराठा जातीनं शासन दरबारी आरक्षणाची मागणी लावून धरली आहे। विशेष हे की मंडल आयोगापासून ते गायकवाड आयोगापर्यंतच्या अहवालावरून मराठा समाज वस्तुनिष्ठपणे संविधानिक निकषांवर मागास ठरत नाही। ते वेळोवेळी सिद्ध झालेले असतानाही सवंग लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होत सत्तेची मांडवली करणाऱ्या सरकारनं, मग ते सरकार कोणत्याही पक्षाचे असो, मराठा जातीला खुश करण्याच्या नादात कायदेसंमत सर्व आचार नियम धाब्यावर बसून समित्या व आयोग नेमण्याचा सपाटा लावला। यापैकी जातीनं मराठा असलेल्या व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या नारायण राणे समिती 2013 व निवृत्त न्यायमूर्ती M.G. गायकवाड आयोगानं 2017 आकडेमोडींच्या आधारे मराठा जातीला मागास सिद्ध करण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, परंतु त्यात त्यांना यश आले नाही। त्यामुळे त्यांनी केलेल्या शिफारशींच्या आधारे राज्य सरकारनं अनुक्रमे 2014 व 2018 साली मराठ्यांना शिक्षण व नोकऱ्यांत जे 16% आरक्षण दिले होते ते पुढे न्यायिक जाणीवेने टिकले नाही। आता आरक्षणाचे सर्व मार्ग बंद झालेले आहेत। हे निदर्शनास येताच मराठा जातीनं आपण कुणबी असल्याची एक नवी चाल खेळण्यास सुरुवात केली आहे। आपली
चालणाऱ्या दस्तूरखुद्द कुणबी आणि इतरांच्या लक्षात येऊ नये म्हणून ते सरकारी अभिलेख आणि डुप्लिकेट कुणब्यांसोबत झालेल्या वैवाहिक संबंधांचे दाखले द्यायला लागले आहेत. इतिहासाची पाने चाळून पाहता शेतीवर आधारित माळी, धनगर, वंजारी, तेली आणि इतर तत्सम